हॅलो वेलकम दोस्तों, आज मी आमच्या NTVS शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या अंतर्गत NSS कॅम्पसाठी आलेलो आहे. तर इथे इंदुबाजवळ धनदोये या गावात श्रमसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. मग त्याच्यासाठी आमच्या महाविद्यालयातील संपूर्ण टीम आलेले आहे. त्याच्यात काही विद्यार्थी आलेले आहेत. तर भेटू आपण पुढे. आमचं राहण्याचं सामान इथे ठेवलेलं आहे. हे माझी बॅग, इथे माझे पाणी बॉटल. आता इथे कार्यक्रमाची तयारी चालू आहे. थोड्याच वेळात इथे माझा मित्र पुन्हा बोलत आहे. काय आपले इथे कार्यक्रमाचं नियोजन इथे चालू आहे. आमच्या कॉलेजचे प्राध्यापक, माझे आवडते शिक्षक चौधरी साहेब यांच्या नेतृत्वात हे सगळं होत आहे. रिलेटेड गावामध्ये काही उपक्रम आपल्याला घेता येतील का, त्या उद्देशाने हा कार्यक्रम विशेष शिबिराचं आपण या ठिकाणी प्रायोजन केलेलं आहे. तुम्ही जर कार्यक्रम पत्रिका बघितली असेल तर आपल्या दिलेल्या थीम नुसार आपल्याला वेगवेगळे माहिती सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने आपण सिकल सेल असेल किंवा हेल्थ तपासणी असेल याचेही प्रोग्राम आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलेले आहेत. यातून तरुणांमध्ये याची जाणीव व्हावी आणि ते स्वतः अवेअरनेस होऊन गावोगावी जाऊन आपण ज्या गावात राहतो, आपण ज्या परिसरात राहतात त्यातल्या लोकांना उद्बोधन करतील, या उद्देशाने हे संस्कार रुजवण्यासाठी आपण या शिबिराची या ठिकाणी अंमलबजावणी करत असतो. मित्रांनो, नक्कीच या 7 दिवसातून आपल्याला हे सगळे अनुभव या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. मी विशेषतः प्राध्यापक डॉक्टर भोयर सरांचं या ठिकाणी आभार मानेन की त्यांनी विद्यापीठाच्या वतीने आपल्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाले. मी जास्त वेळ न घेता जे काही उद्देश होता तो आपल्या समोर मांडायला मला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी राहतो आणि इथं माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जो ब्रिलियंट है पढ़ने में, वो कैसे जाके किसानों को कन्विंस कर सकते हैं, क्योंकि आप लोगों का कन्विंसिंग पावर बहुत अच्छी है, आप कन्विंस कर सकते हैं, क्योंकि पढ़े लिखे कन्विंस करेंगे तो ही उनके ऊपर प्रभाव पड़ता है. सभी लोग नौकरी के साथ साथ खेती भी आप कर सकते हैं, ऐसी कुछ नहीं है. लेकिन जो भी है, अब जैसे पानी रोड व्यवस्थापन माने आपका जो एरिया है उसको सिंचाई के अंतर्गत कैसे ला सकते हैं, नहर के थ्रू पानी या बावड़ी के थ्रू या ट्यूबवेल के थ्रू मंचिंग करके, ड्रिप इरिगेशन यूज करके या स्प्रिंकलर यूज करके कम से कम पानी में आप ज़्यादा से ज़्यादा पैदावार कैसे ले सकते हैं. ये सब चीज़ें विषय अपने रहेंगे, उसमें आपसे डिटेल में आपको ये सब सुनने मिलेगा. तो मेन चीज़ क्या है कि किताबी ज्ञान छोड़ के आप यहाँ पे प्रैक्टिकली आप उस चीज़ को देखेंगे कि प्रैक्टिकली कैसे आप उस चीज़ को अनुभव कर सकते हैं. 100 बका 1 लिखा अपन जैसे बोलते थे, 100 बार आप बोलेंगे और 1 लिखेंगे, वो ज़्यादा इंपॉर्टेंट है. वैसे ही प्रैक्टिकली जब आप उसको चीज़ को देखेंगे तो आपके निश्चित रूप से जो विद्यार्थी अलग है अपने, क्योंकि अपना 25 बच्चों का यूनिट का ही अपन को, मतलब 50 बच्चों का यूनिट NSS का है, उसमें से 25 बच्चे ही कैंप में आ सकते हैं, इसलिए अपन 25 बच्चे आते हैं. वही सेम पोजीशन आपकी लॉ कॉलेज में है कि 50 का यूनिट है और 25 बच्चे उसमें NSS में आए. तो मैं आप लोगों को बहुत भाग्यशाली समझता हूँ कि आप लोगों को, हालांकि आप लोगों को लगता होगा कि मैं कैसे आ गया, लेकिन 1 हफ्ते बाद जो आपके नॉलेज में और आपके व्यक्तिगत विकास में जो डेवलपमेंट दिखेगा वो आपको जिंदगी भर वो अनुभव काम में आएगा. मैं ऐसी ऑर्गेनाइज कमेटी की तरफ से आपको गवाही देता हूँ. आने वाले दिनों में जो भी आपके लेक्चर्स होंगे आप डायरी रखो, डायरी में आप नोट करो, क्योंकि विद्यार्थियों को डायरी कंपलसरी है. आपने नोट करना है उसमें कि आपने यहाँ पे क्या पॉइंट आपने सीखा, क्योंकि यही पॉइंट आप 1 हफ्ते बाद या 2 हफ्ते बाद भूल जाएंगे. तो आपको याद रहे, इसके लिए आप उसको अपनी डायरी के अंदर कि आपको किसी वक्ता ने कौन कौन सी चीज़ ऐसी बताई कि जिसमें आपको एक उल्लेखनीय आपका नॉलेज में भर मिली. तो ऐसा आप करेंगे तो आपको निश्चित रूप से उसका आगे फायदा रहेगा.
शिकायचं आहे ते पुढच्या आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी असेल, परंतु आपण काय घेतो आणि काय सोडतो हे आपल्यावर डिपेंड करते. कारण की या 7 दिवसामध्ये आपल्याला जे काही शिकायचं आहे हे आपल्या पुढील आयुष्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. कारण की या 7 दिवसात जे काही तुमच्यासाठी लावलेले कार्यक्रम असतील आणि विद्यापीठाने या ठिकाणी दिलेल्या जे काही थीम असतील या आपल्या आयुष्यासाठी अतिशय महत्वाचा संदेश देणारे आहेत. कारण की पहिलीच थीम दिलेली आहे शाश्वत विकास. आपण आता विकासाकडे चाललो, परंतु या विकासामुळे इतर पर्यावरण हे बकास होत चाललेलं आपल्याला हे मान्य करावं लागेल. आणि म्हणून पहिलीच थीम आहे की शाश्वत विकास. पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचवता आपल्याला जो काही विकास करायचा आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत विकास. आणि त्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फंड मिळतं. भारतामध्ये दुसरं कुठलंच राज्य नाही. आणि या शिबिरामध्ये जर आपण बघितलं तर स्वतःच्या रक्षणाचे, समाज रक्षणाचे आणि आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं या सर्वांचे धडे दिले जातात. आताच या शिबिराचं सराव म्हणून आणि निवड चाचणी आपल्या इथे नंदुरबारला पार पडलेली आहे मागच्या 15 दिवसात. आणि त्या शिबिराचं आयोजन आता होणार आहे की जेणेकरून आपत्ती जर आली तर त्या आपत्तीचं व्यवस्थापन कसं करावं. खरं तर हे शिबिर घेणं म्हणजेच एक व्यवस्थापन आहे. 7 दिवस तुम्हाला इथं वागवणं, 7 दिवस तुमची व्यवस्था करणं. आता तुमचं युनिट लहान आहे म्हणून, पण बरेच मोठे युनिट आहे की ज्या ठिकाणी 200-200 मुलं एका ठिकाणी शिबिराला असतात. आणि तसंच आपत्ती व्यवस्थापनाचं शिबिर ज्या ठिकाणी आयोजित होते त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचे 1500 विद्यार्थ्यांची एंट्री असते. 1500 आणि या 1500 विद्यार्थ्यांचं व्यवस्थापन करणं, त्यांना शिकवणं, प्रत्येक गोष्टीचे धडे देणं हे सुद्धा सगळ्यात मोठं व्यवस्थापनच आहे. कारण की एकत्र आल्याने काय आपत्ती होईल हे सुद्धा सांगता येत नाही. आणि मित्रांनो आता जेवणाचा टाइम आहे. सगळेजण जेवण करत आहे. शोकर आहेत ना आपल्याला घेतलं काम ॲनिमिया म्हणजे काय? परमनंट ट्रीटमेंट. त्याच्यावरती आपण काय करू शकतो की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देऊ शकतो. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट म्हणजे काय, त्याची जी सिम्पटम्स किंवा लक्षणे जर आपण म्हणू ती लक्षणे आपण कमी करू शकतो. बट देयर इज नो परमनंट ट्रीटमेंट फॉर द सिकल सेल ॲनिमिया. मग त्यासाठी काय करायला हवं आपण? तर सगळ्यात महत्त्वाचं आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपचारापेक्षा प्रतिबंध हा नेहमीच बरा. म्हणजे तो आजार होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली कधी चांगलं. आजार झाल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेऊ किंवा त्याचं डायग्नोसिस करू. लाल रक्तपेशींमध्ये चेंजेस होतात. काय होतं लाल रक्तपेशींमध्ये? तर लाल रक्तपेशी या पेशींचा जो शेप आहे तो शेप चेंज होतो. तर तो सी आकाराचा शेप होतो, ज्याला आपण कोयता आपण बघितलं सगळ्यांनी. हा विळा म्हणतो आपण त्याला. तर ते सी शेप तयार होतो त्याचा. तर तो ॲबनॉर्मल सी शेप तयार होतो म्हणून याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हटलं जातं. त्या ॲनिमिया म्हणजे आपण त्याला मराठीत रक्तक्षय म्हणतो, कारण की हा ब्लड डिसऑर्डर आहे. आले लक्षात? तर ॲबनॉर्मल हिमोग्लोबिन्स आणि ॲबनॉर्मल रक्तपेशी तयार होतात. आणि त्या पेशी काय म्हणजे फिजिओलॉजिकली त्या पेशींमध्ये काय चेंजेस होतात, तर त्यांचा जो आकार आहे तो आकार बदलतो. आणि तो आकार बदलल्यामुळे काय होतं की मग त्यांचं जे फंक्शन आहे ते फंक्शन कुठेतरी डिस्टर्ब होतं. आता पेशी आदिवासी लोकसंख्येमध्ये सिकल सेलचे प्रमाण हे अधिक प्रमाणात आढळून येते. तर आता का जास्त प्रमाणात आढळून येतं? जसं मी सांगितले की नंदुरबार, गडचिरोली, पालघर असे खूप सारे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये सिकल सेलचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. तर मेन म्हणजे प्रिव्हेन्शनवरती फोकस नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचा अवेअरनेस नसतो. आता तुम्ही NSS कॅम्पसाठी आलेले तर या गावामध्ये जाऊन जर तुम्हाला शक्य झालं तर सिकल सेल ॲनिमियावरती तुम्ही पथनाट्य किंवा रोल प्ले 1 आठवड्याचा तुमचा जर कॅम्प असेल साधारणतः, तर एखादं रोल प्ले पथनाट्य तुम्ही त्याच्यावर बसवण्याचा प्रयत्न करा आणि जनजागृती करून एक मेसेज कसा देता येईल गावामध्ये की ॲनिमिया, सिकल सेल ॲनिमिया प्रिव्हेन्शनसाठी आपण काय करू शकतो.
एक छोटीशी स्क्रिप्ट तयार करून एक 15 मिनिटाचं द्या, अर्धा तासाचं द्या, पण तो तुमचा NSS कॅम्पचं युटिलायझेशन राहील की ॲटलिस्ट एक जरी त्यातून अवेअर झाला, आजूबाजूच्या तुमचे जे काही लोकसंख्या असेल इथे गावातली, जेवढे काही पार्टिसिपंट तो रोल प्ले बघायला, एकाला जरी ती माहिती मिळाली नाही तरी तुम्ही समजा इथं की आपला NSS कॅम्प हा यशस्वी झाला, कारण की तो एक पुढे 4 जणांना सांगणार आहे. त्याच्यामुळे अवेअरनेस होणं फार महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे आणि दुसरं आहे सिकल सेल रोग पीडित. तर सिकल सेल वाहक हा काय करतो की बऱ्यापैकी निरोगी असतो तो, परंतु तो पुढील पिढीमध्ये तो आजार ट्रान्सफर करण्यासाठी जबाबदार असतो. म्हणजे पहिला कुठला आहे सिकल सेल वाहक आणि दुसरा आहे सिकल सेल रोग पीडित. आलं लक्षात? वाहक म्हणजे काय, तर तो एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनला तो ट्रान्सफर करू शकतो. आणि सिकल सेल रोग पीडित त्याच्यामध्ये जो हिमोग्लोबिनची जी मात्रा आहे ती 40 पेक्षा जास्त असते आणि वाहक मध्ये काय असते 40 पेक्षा कमी असते. म्हणजे 40 हे काय पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज. हिमोग्लोबिन आपण नॉर्मल मानवी शरीरात हिमोग्लोबिनची लेवल किती असते? 12 ते 15 बरोबर. काय लक्षात? 12 ते 15 mg/dl ही नॉर्मल हिमोग्लोबिनची मात्रा असते. इथे 40% पेक्षा कमी जेव्हा असतो तर त्याला आपण सिकल सेल वाहक म्हणतो. म्हणजे 40% पेक्षा त्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि मग तो काय होतं की तो रिस्पॉन्सिबल असतो एकाकडनं दुसऱ्याला ट्रान्सफर करण्यासाठी. आणि सिकल सेल रोग पीडित म्हटलेलं आहे. तर सिकल सेल रोग पीडित मध्ये काय होतं की 40% पेक्षा जास्त, म्हणजे जास्त असलं तरी ते पण हानिकारक आहे आणि कमी असणं तेही हानिकारक आहे. त्याच्यामुळे त्याची जी लेवल नॉर्मल लेवल जी आहे की आपण 12 ते 15 पर्यंत म्हणतो तेवढीच ती लेवल मेंटेन असायला हवी. तर हे दोन सिकल सेलचे महत्त्वाचे प्रकार, सिकल सेल वाहक आणि सिकल सेल रोग पीडित. लक्षात आलं? सिकल सेल हा आजार कसला आहे? मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशींचा आजार आहे. कुठल्या पेशींचा? तांबड्या पेशी. दोन प्रकारच्या पेशी आहेत, व्हाईट ब्लड सेल आणि रेड ब्लड सेल. पण सिकल सेल अॅनिमिया कुठला आहे? RBC. रेड ब्लड सेल. म्हणजे ज्या लाल रक्तपेशी आहेत त्यांना होणारा हा आजार आहे. तर त्या लाल रक्तपेशींचं काय होतं तर शेप चेंज होतो. कुठला शेप असतो त्यांचा? सी आकाराचा. सी आकाराचा. म्हणून त्याला सिकल सेल एनीमिया असं म्हणतात. आणि दोन प्रकार. सेशन खत्म होने के बाद अभी हम यहाँ पे थोड़ा सा मस्ती कर रहे हैं बच्चों के साथ, स्कूल के बच्चों के साथ. ये रहा है हमारे भाग्येश सर और आशीष सर बच्चों के साथ क्रिकेट मैच खेल रहे हैं. इस स्कूल के बच्चे ज़्यादा मतलब अच्छे होनहार बच्चे हैं और वहाँ दूर खड़े इस स्कूल के मास्टरगण. नारसिंग सर प्रशांत सर बोलतात. याप्रमाणे आजचा हा ब्लॉग इथे संपूया. आता आपण भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपकी जय आदिवासी, जय जवाहर.